राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मोर्चामध्ये सहभागी झाले, स्वतः घोषणा देते। तुम्ही स्वतः घोषणा देत आहात। अरे मी कामगार नेता आहे, लढणारा नेता आहे। पवार साहेबांनी विश्वास टाकला पक्षाने, आणि नेता जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हाच कार्यकर्त्याला जोश येतो। आम्ही हा जोश शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करतोय। आमचा 85 वर्षाचा योद्धा आज रस्त्यावर उतरलेला आहे। हा न्याय मिळाल्याशिवाय मागे होणार नाही। काय न्याय पाहिजे आपल्याला? शेतकऱ्यांचा 7-12 कोट करा करायचा आहे। आपले अनेक नेते पूर्ण कर्जमाफी, बाकी काही नाही। आपले अनेक नेते कांद्याच्या माळा भाजीपाला गळ्यात घेऊन सगळीकडे शेतकरी अडचणीत आहे। त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे। तुम्ही 2 दिवसापासून नाशिक मध्ये आहात, शेतकऱ्यांशी संवाद साधला, काय भावना आहेत? शेतकऱ्यांची प्रचंड नाराजगी आहे। एकही नेता, एकही आमदार नसताना सुद्धा नाशिकचा शेतकरी रस्त्यावर आलाय, यातच खरं सरकारची नाराजगी दिसून येते। सर्व प्रमुख पवार साहेब, सुप्रियाताई, तुम्ही सर्व नेते नाशिकच्या रस्त्यावर आहात। नाशिक ही लढण्याची भूमी आहे। इथून शेतकऱ्यांचा न्याय मिळेल अशी दिशा दाखवली जाईल। सरकारच्या विरोधात रणशिंग नाशिक मधून फुंकला निवडणुकीचं नाही, शेतकऱ्यांच्या लढण्याचं रण। आपण हे पुढची आजच्या मोर्चानंतर पुढची भूमिका काय राहणार? पूर्ण जर न्याय मिळाला नाही तर राज्यभर आम्ही आंदोलन करणार। आपण बघतोय ज्या मागण्या आहेत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिलेला आहे। नाशिक ही लढणाऱ्यांची भूमी आहे, त्यामुळे नाशिकमधून प्रामुख्याने हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत राज्यभर नाशिकसारखेच आंदोलन मोर्चे हे केले जातील असा इशारा देखील नाशिकमध्ये देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।